मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये जो सत्या आहे तो घरी येतो आणि आता घरी आल्यावरती लगेच मम्मी साहेब सत्याला अडवतात आणि म्हणतात, "सत्या थांब." सत्या म्हणतो की "काय झालं मम्मी?" तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की "हे बघ सत्या, मला तू वचन दे की अजिबात तू घराबाहेर जाणार नाही आहे. तुला माझी शपथ आहे, तुला पप्पाची शपथ आहे, तुला सगळ्यांची शपथ आहे. तू अजिबात कुठे जाणार नाही आहे. मला अशी शपथ घे आणि अजिबात कुठे जाऊ नको." असं सांगतात. तर आता लगेच सत्या म्हणतो, "मम्मी असं शक्य नाही आहे. असं कसं काय? आपल्यासाठी ते पोलीस रात्रंदिवस तिकडे जागतायत आणि आपण ते असं करायचं? मला तर नाही पटत मम्मी हे." असं तो मम्मींना समजावत असतो. पण मम्मी साहेब म्हणतात की "अरे सत्या, तो तात्या जेलमधून बाहेर आलाय, तुझ्या जीवाला धोका आहे. आणि काय रे ते पोलिस त्यांच्याकडे बंदुकी वगैरे असतील, त्या काही करेल, पण तू नाही अजिबात जायचं." सत्या म्हणतो की "मम्मी शक्य नाहीये." असं बोलतो. तर इकडं ज्या मंजून आहे ते मंजून त्या तिथे एका ठिकाणी येतात आणि तिथं बघतात तर त्यांना बघतात तिकडे आजूबाजूला बंदूक घेऊन सगळे सावध राहतात. पण तिथे कुणीच नसतं. तर आता लगेच मंजू ते एक रेडिओ दिसतो खुर्चीवर ठेवलेला आणि मंजू म्हणते, "रेडिओ." तर आता ती लगेच बटन दाबते आणि चालू होतो तो. तर आता लगेच त्याच्यावर बोललेलं असतं. तात्यासाहेब बोलतात. म्हणतात, "काय गं मंजिरी वाघमारे, मला वाटलंच होतं तू इथं येशील, म्हणूनच तर मी तिथे थांबलो नाही. अगं मला माहिती होतं तू कशी मुलगी आहे ते. त्यामुळेच तर मी तिथे नाही थांबलो ना. त्यामुळेच मी तिथून बाजूला निघून आलो आहे." असं म्हणलेला असतो तो तात्यासाहेब. तर आता लगेच मंजू म्हणते, "तात्या तुला नाही सोडायचे मी आता." असं म्हणत असते. तर आता इकडं जी आंबरी आहे, त्या आंबरीच्या बाळाचा विषय चालू असतो. तर आंबरीच्या बाळाचं मंजूची आई म्हणते की "आंबरे तू हे बाळ राहू दे." मंजू मग आंबरू म्हणते की "नाही, नाही आई, मी एकटी कशी सांभाळू तू सांग ना. मी आता अबॉर्शन करणार आहे." असं म्हणते. आणि आता लगेच मंजूची आई म्हणते की "अगं काही करू नको. अगं आम्ही सगळे तुझ्यासोबत आहेत. सत्यजित रावण ते सगळे मिळून आपण त्या बाळाला सांभाळू. तू काळजी करू नको त्या बाळाची." असं म्हणतात आणि तिला समजावतात. तर इकडं मंजू त्यांच्या घरी सत्यनारायणाची पूजा असते. तिथे आता सत्य आणि मंजू दोघेजण जोडीने पूजेला बसतात. नक्की काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.